मुलं ऐकत नाहीत. श्री स्वामी समर्थ सांगतात हा एक उपाय करा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा विषय प्रत्येक आईवडिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक पालकांची एकच तक्रार असते, आमची मुलं आमचं ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत, सतत मोबाईलमध्ये असतात, उलट उत्तरं देतात. जर तुमच्याही घरात अशी समस्या असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांच्या शिकवणीतून मिळणारा एक महत्त्वाचा संदेश. मुलं का बदलतात? लहानपणी प्रत्येक मूल निरागस असतं, पण जसं जसं ते मोठं होतं तसं तसं बाहेरचं वातावरण, मित्रमंडळी, मोबाईल, सोशल मीडिया आणि घरातील परिस्थिती यांचा त्यांच्यावर प्रभाव पडू लागतो. कधी कधी पालक नकळत अशा चुका करतात ज्यामुळे मुलं त्यांच्यापासून दूर जाऊ लागतात. सतत ओरडणं, तुलना करणं किंवा अपमान करणं यामुळे मुलं ऐकणं बंद करतात. स्वामी समर्थ नेहमी म्हणत असतात की प्रेमाने जिंकता येतं, ते रागाने कधीच जिंकता येत नाही. जेव्हा मुलं चूक करतात तेव्हा त्यांना समजून घेणं गरजेचं असतं. त्यांच्या मनात काय चाललं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा, कारण अनेक वेळा मुलं हट्टी नसतात, तर त्यांना समजून घेणारं कोणी नसतं. दररोज सकाळी स्नान केल्यानंतर स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दिवा लावा. त्यानंतर 11 वेळा किंवा 21 वेळा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. जप पूर्ण झाल्यावर आपल्या मुलाचं नाव घेऊन मनापासून प्रार्थना करा. स्वामी, माझ्या मुलाला योग्य बुद्धी द्या, त्याला चांगले संस्कार द्या, त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करा. ही प्रार्थना श्रद्धेने करा आणि गुरुवारी संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावा. स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून संपूर्ण कुटुंबाने काही मिनिटे नामस्मरण करा. जे घर एकत्र बसून प्रार्थना करतं त्या घरात प्रेम आणि एकोपा वाढतो. मुलांनाही घरातील सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते. आता मी एक सत्य प्रसंग सांगते. एक भक्त स्वामींकडे आला आणि म्हणाला, माझा मुलगा माझं काहीच ऐकत नाही, मी खूप त्रासलो आहे. तेव्हा त्याला सांगण्यात आलं, तू रोज मुलावर राग काढतोस, पण त्याच्याशी प्रेमाने किती वेळ बोलतोस? भक्ताला उत्तर देता आलं नाही. मग त्याला सांगितलं गेलं, मुलाला बदलण्याआधी स्वतःला बदला. हा संदेश आजही प्रत्येक पालकासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. पालकांनी लक्षात ठेवाव्यात या गोष्टी. मुलांची तुलना करू नका, त्यांच्या छोट्या यशाचं कौतुक करा, त्यांच्यासोबत रोज थोडा वेळ घालवा, त्यांचं म्हणणं शांतपणे ऐका, स्वतः चांगला आदर्श बना. मुलं आपल्या बोलण्यापेक्षा आपल्या कृतीतून जास्त शिकतात. फक्त प्रार्थना करून सर्व काही बदलतं असं नसतं. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, पण त्याचबरोबर मुलांना वेळ द्या, त्यांच्यावर प्रेम करा आणि योग्य मार्गदर्शन करा. श्रद्धा आणि प्रयत्न यांची सांगड घातली की चांगले परिणाम दिसू लागतात. मित्रांनो, जर तुमचं मूल आज तुमचं ऐकत नसेल तर निराश होऊ नका. रागाऐवजी प्रेम द्या, तक्रारीऐवजी संवाद करा आणि रोज श्रद्धेने स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. स्वामींची कृपा आणि तुमचे सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे नात्यांमध्ये नक्कीच सकारात्मक बदल होऊ शकतो. चला, शेवटी सर्वजण मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.